ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये मालिकेमध्ये जबरदस्त टर्न अँड ट्विस्टची एंट्री झालेली आहे। हो, मालिका एका छान वळणावरती आली, कारण अस्मिता पॉझिटिव्ह झाली आणि अस्मिताने स्वतः आता इकडे प्रियाची भांडेफोड केलेली आहे आणि त्यासाठी तिच्या हातात लागले ते म्हणजे सायलीचं गाठोडं। अश्विनने लॉकर उघडू नये किंवा अश्विनने तो ड्रॉवर का लॉक आहे हे विचारल्यामुळे घाबरलेल्या प्रियाने ज्या वेळेला गाठोडं बदलायचं ठरवलंय त्याच वेळेला आता इकडे अस्मिताने तिला हे करताना पाहिलंय आणि त्यानंतर कपटी अस्मिता सुधारल्यानंतर तिच्या अंगातला कपटीपणा हा काय करू शकतो याचा अनुभव आपल्याला आलेला आहे। कारण एका कपटी माणसाला धडा शिकवण्यासाठी दुसरा कपटी माणूसच पाहिजे हे सत्य ज्या वेळेला समोर आलंय त्याच वेळेला आता एका वेगळ्या सत्याचा उलगडा होत अस्मिताने प्रियाचं थोबाड फोडत सगळ्यांच्या समोर तिची काळी कारस्थानं आणत ही तन्वी खोटारडी आहे असं म्हणत जो काही उलगडा त्यानंतर अश्विनने काय निर्णय घेतलाय सगळं पाहूया। आता इकडे प्रियाला तो बॉक्स चेंज करायचा असतो, पण प्रियाला ज्या वेळेला तो बॉक्स म्हणजे तो सायलीचं गाठोडं चेंज करायचं असतं त्याच वेळेला नेमका आता अश्विन तिला म्हणतो चल इथे तुला कुणी हे करत नाहीये, तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल आणि काही झालं तरी सुद्धा आता तू इकडे अजिबात यायचं नाहीयेस असं म्हटल्यावरती दिवसभर माझ्यासोबत थांबायचं असं म्हणत असताना तो तिला घेऊन जातो। बरं हे सगळं होत असताना मग मात्र इकडे जबरदस्त अस्मिताला धक्का बसतो, कारण अस्मिताला या सगळ्यामध्ये आता करायचं असतं वेगळं आणि होतं मात्र वेगळंच। अस्मिता गडबडलेली असते आणि त्याच वेळेला आता इकडे अस्मिता निघून गेल्यावरती लगेचच आता इकडे तिला परत घरी यायचं असतं, कारण काही झालं तरी सुद्धा परत जर का ती आली नाही तर या सगळ्यामध्ये आता तिलाच मोठा प्रॉब्लेम होणार। आता अस्मिता अश्विनच्या हॉस्पिटलला तर येते, पण तिकडे तिला महिपतचा कॉल येतो। महिपत म्हणतो कुठे आहेस तू? यावरती अस्मिता म्हणते कुठे म्हणजे काय, नवऱ्याने मला हॉस्पिटलला घेऊन आलाय। यावरती महिपत म्हणतो तू काय मूर्ख आहेस का, तिकडे हॉस्पिटलला काम काय तुझं? यावरती ती सांगते नाही मला सुद्धा हॉस्पिटलला नव्हतंच यायचं, पण मला इकडे यावं लागलं, खूप मोठा गोंधळ झालाय। महिपत म्हणतो पहिली घरी जा, मला त्या अर्जुनचं काय चाललंय हे कळलं पाहिजे, तुला समजतंय? काही झालं तरी सुद्धा त्या अर्जुनने जे काही केलंय ना, काहीतरी तो पुरावे गोळा करतोय आणि मला आता दामिनीवरती पण डाऊट वाटतोय की ही आता आपली केस लढणार आहे नाही लढणार आहे, नक्की काय करणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे सांगायला लागते प्रिया ठीक आहे मी घरी जाते, तसंही माझं घरी एक कामच आहे, ते सुद्धा काम मला करायचंच आहे असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे निघालेली असते प्रिया घरी यायला। प्रिया घरी येते आणि घरी आल्यावरती ती विचार करते की सगळ्यात पहिले जाऊन आता मला ते गाठोडं चेंज करायला पाहिजे किंवा ते गाठोडं ठेवायला पाहिजे। पण त्याच वेळेला ती जेव्हा घरी येते तेव्हा मधुभाऊ इकडे किचनमध्ये आलेले असतात आणि ते आता चहा घेण्यासाठी विमलकडे चहा मागत असतात। मग प्रिया विचार करते या माणसाचे असेपर्यंत मला इथून गाठोडं हलवता येणार नाहीये, याने जर का पाहिलं तर मात्र माझं काही खरं नाहीये, कधी एकदा चहा जातोय आणि कधी एकदा मी ते गाठोडं चेंज करते। तोपर्यंत मग आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात विमलताई मला चहा द्या आणि तोपर्यंत प्रिया विचार करते नाही मला पळायलाच पाहिजे इकडून। मधुभाऊ प्रियाकडे पाहतात तेव्हा चोराच्या मनात चांदणं आणि आता त्याला वाटायला लागतं की काय नक्की घडलंय, हे सगळं काय झालेलं आहे, ह्यांनी माझं ओळखलंय का डाव, माझ्याकडचं गाठोडं समजलंय का? ती पटकन उठून आत निघून जाते। त्यावरती मधुभाऊ म्हणतात हिला काय झालं, ही का धावत गेली आपल्या रूम मध्ये? आता ही गोष्ट अस्मिता तिकडे उभी असलेली ऐकते आणि अस्मिता विचार करायला लागते की नाही काहीतरी गडबड आहे, मला या सगळ्यामध्ये आता इकडे विचार करायला पाहिजे आणि आता या प्रियाचं काहीतरी कारस्थान चाललंय ते बघायला पाहिजे। म्हणून अस्मिता प्रियाच्या रूमच्या बाहेर येते आणि मग लगेचच प्रिया विचार करते काय करू, या ड्रॉवरमध्ये त्याला आता लॉक का आहे असं त्यांनी एकदा तर विचारलंय, पण सारखं मी त्याला टाळू सुद्धा शकत नाही, सारखं टाळू शकत नाही, मग काय करू असं म्हणत ती आता लगेचच ते गाठोडं काढून आता ते कुठेतरी दुसरीकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार असते। पण या सगळ्यात अस्मिता आपल्याला पाहिजे असं तिला वाटत पण नसतं, कारण अस्मिता तिला अगदी बेदखल असते अस्मितापासून, अजून तरी तिला अस्मिता असं काही करेल असं वाटत नसतं, पण अस्मिता मात्र तिचा पाठलाग आणि अस्मिता लपून छपून पाहायला लागते नक्की ही तन्वी काय करती आहे आणि हे गाठोडं कसलं।
काय नक्की गडबड आहे? म्हणून अस्मिता लपून छपून पाहायला लागते. पुन्हा काही या गाठोड्यामध्ये दागिने वगैरे ठेवून ही सायलीवरती आरोप करणार का की माझ्यावरती? कारण हिच्या आता मी सोबत नाही ना राहत, हिचं मी ऐकत नाही. कदाचित ही मला सुद्धा अडकवू शकते किंवा सायलीला. काय करू काय करू असा विचार करत आता ज्या वेळेला अस्मिता हे सगळं करते आणि त्याच वेळेला मग आता अस्मिता ती काय करते याच्यावर बारीक लक्ष. मग आता प्रिया ते गाठोडं सगळं काढते आणि त्याच्यामध्ये असलेले ज्या काही आठवणी किंवा तो फोटो वगैरे जो काही आहे तो आता घेते. त्या फोटोच्या मागे म्हणजे आता त्याच्या मागे इकडे लिहिलेलं असतं की सायली मधुकर, म्हणजेच तो छोट्या तन्वीच्या फोटोच्या मागे हे लिहिलेलं असतं. मग तो आता ती गाठोडं काढते आणि ते गाठोडं कुठे लपवायचं याचा विचार करत ती आता विचार करते, नाही आता सध्या मधुभाऊ तिकडे असतील आणि त्यांच्या समोर गाठोडं घेऊन जाण्यापेक्षा सध्या तरी मी हे गाठोडं बेडमध्ये ठेवते आणि त्यानंतर पुढे काय करायचं ते बघते. बरं, ती बेडमध्ये गाठोडं ठेवत असताना अस्मिता आणि तितक्यात तिला आता महिपतचा फोन येतो. महिपतचा फोन आला तर महिपत म्हणतो, पोचलीस घरी? अर्जुनचं काय चाललंय? त्याच्या रूममध्ये जा. त्याच्या रूममध्ये जाऊन एकदा तू बघ नक्की त्याचं काय चाललंय किंवा तो काय करतोय हे मला तिकडून कळव, किंवा त्याच्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे, तिकडे काय त्याला भेटतंय हे सगळं कळून बघून मला कळव. असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच इकडे आता ती अर्जुनच्या रूममध्ये जायला निघते. अस्मिता तिचा पाठलाग करते. ती अर्जुनच्या रूममध्ये शोधाशोध करायला लागते आणि तोपर्यंत तिकडून सायली येत असते. सायली आता रूमच्या दिशेने जाणार, पण अस्मिता हे पाहते आणि त्यानंतर अस्मिता शिरते ती म्हणजे प्रियाच्या रूम. इकडे तोपर्यंत सायली आपल्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावरती तू माझ्या रूममध्ये काय करते आहेस असं ती म्हणायला लागते. पण तोपर्यंत आता इकडे ती लगेचच हे बोलणार. त्यावेळेला आता इकडे लगेचच अस्मिता तिच्या रूममध्ये गेलेली असते. प्रिया म्हणते, काही नाही, मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी इकडे आले होते. त्यावरती आता सायली म्हणायला लागते, तू माझ्या रूममध्ये काय करतेस? असं म्हटल्यावरती मग मात्र ती सांगते, मी काय करणार तुझ्या रूममध्ये? मला काहीही गरज नाहीये तुझ्या रूममध्ये यायची. असं म्हणत ती तिकडून निघून जाते. पण सायलीला संशय आलेला असतो की काहीतरी गडबड आहे आणि काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये. आता म्हणूनच सायली आता तिच्या मागावरती असते. पण तोपर्यंत गाठोडं घेऊन अस्मिता प्रियाच्या रूममधून पसार होते. इकडे लगेचच फोन करून प्रिया सांगते महिपतला, तुम्ही सांगताय खरं मला तिचं पाठलाग करायला किंवा तिच्या मागे जायला, पण तुम्हाला एक गोष्ट कळत नाहीये, ती ना अतिशहाणी आहे आणि ती अतिशहाणी मुलगी प्रत्येक वेळेला आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करते. ती आत्ता इथे माझ्या रूममध्ये आली होती आणि आता म्हणजे मी तिच्या रूममध्ये गेले तर लगेचच ती रूममध्ये आली. थांबा, माझं पण काम तुम्ही मला करून देत नाहीयेत आणि काहीच कळत नाही. अर्जुन घरी नाहीये, तो बाहेर गेलाय. मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत त्यांचं काय चाललंय याची अपडेट देईन. असं म्हणत प्रिया फोन ठेवते आणि ती विचार करते, पहिलं त्या गाठोड्याचं निपटवायला पाहिजे, पण उद्या सकाळपर्यंत मी हे गाठोडं बाहेर काढीनच असा ती विचार करते. तोपर्यंत हे सगळं चालू असतं. आता अस्मिता ते गाठोडं घेऊन आपल्या रूममध्ये जाते, पण तिला ह्या गाठोड्यातलं फारसं काही कळत नाही, म्हणजे त्याच्यात काय लिहिलंय काय नाही, आणि ती तेच आपल्या रूममध्ये ठेवते. मग ती बाहेर येते. ती सायलीला विचारते, काय ग, तुमच्या आश्रमामध्ये अशी काही गाठोडी असतात का? यावरती सायली म्हणते, हो, आमच्या आश्रमामध्ये गाठोडी असतात आणि त्या गाठोड्यामध्ये प्रत्येकाचं सामान तो ज्या वेळेला आला ना त्यावेळेचं सामान ठेवलेलं असतं. अस्मिता म्हणते, अच्छा, मग ज्याचं त्याचं गाठोडं ज्याच्या सगळ्याकडे असतं का? तुझं गाठोडं तुझ्याकडे आहे का? यावरती सायली सांगते, नाही, माझं गाठोडं मधुभाऊंकडे आहे. मला त्या आठवणींचा खूप त्रास व्हायचा म्हणून कधीच मधुभाऊंनी ते गाठोडं मला दिलं नाही किंवा मधुभाऊंनी कधीच त्या गाठोड्याबद्दल मला काही सांगितलेलं नाहीये. असं म्हटल्यावरती मग ती सांगते, मग तन्वीचं गाठोडं? यावरती सायली सांगते, मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही. तिचं गाठोडं कुठे आहे ते, पण तिचं गाठोडं सुद्धा आश्रमातच असायला पाहिजे. पण जर का ती आता रविराजांची मुलगी आहे हे जर का सिद्ध झालेलं आहे तर कदाचित तिचं गाठोडं त्यांच्याकडे असण्याची शक्यता आहे. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, आणि तिच्याकडे? यावरती सायली म्हणते, असू शकतं. त्यावरती मग अस्मिता सगळी चौकशी करते आणि अस्मिता म्हणायला लागते, मला एक गोष्ट सांग, म्हणजे जर का हे गाठोडं प्रत्येकाचं प्रत्येकाकडे असेल तर मग ओळखायचं कसं कुणाचं कुठचं गाठोडं? यावरती सायली सांगते, तो एक फोटो असतो ना, त्या फोटोच्या मागे आता नाव लिहिलेलं असतं. यावरती आता इकडे विचारायला लागते लगेचच, कल्पना, काय ग, आज काय एवढी चौकशी तुझी चालले? अस्मिता म्हणते, काही नाही, काही जुने हिशोब चुकते करायचे आहेत आणि हे जुने हिशोब चुकते करत असताना मला आता प्रत्येक वेळेला
काही गोष्टी करायला लागणार आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता लगेचच सांगायला लागते, कल्पना तुला नक्की करायचंय तरी काय? अस्मिता म्हणते काही नाही, केलेल्या चुका सुधारायच्या आहेत असं म्हटल्यावरती अस्मिता आता इकडे ते गाठोडं नीट उघडून पाहते आणि ज्या वेळेला ती गाठोडं नीट उघडून पाहते त्यावेळेला तिच्या लक्षात काही गोष्टी येतात आणि त्या गोष्टी म्हणजे एक वेगळं सत्य समोर आलेलं असतं. त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आता इकडे ज्या गोष्टी तिने बघितलेल्या असतात तशाच असतात. त्या फोटोच्या मागे आता असतं ते म्हणजे सायली मधुकर आणि तो फोटो तन्वीचा. एका झटक्यात प्रियाच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. पण आपण जर का हे डायरेक्ट असं बोललो तर सध्या तरी आपल्यावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही आणि त्याच कारणासाठी आपल्याला आता इकडे या गोष्टी एका वेगळ्या पद्धतीने समोर आणल्या पाहिजेत आणि ती पद्धत काय असेल याचा ती आता विचार करायला लागते. बरं, तोपर्यंत हे सगळं होत असताना मग मात्र आता अस्मिता मधुभाऊंकडे येते. आज अस्मिताला आपल्याकडे पाहिल्यावरती मधुभाऊंना खूप मोठा धक्का बसतो आणि मधुभाऊ म्हणायला लागतात, अस्मिताताई तुम्ही? यावरती अस्मिता म्हणते, मधुभाऊ तुमच्या आश्रमातल्या गाठोड्याबद्दल मला सांगा. ते गाठोडं कुणाचं आहे? एक तर लाल रंगाची सगळी गाठोडी, मग ते कुणाचं आहे कसं काय समजतं? मधुभाऊ म्हणतात, कसं आहे मला सगळं माहिती आहे, मला प्रत्येकाचं गाठोडं माहिती आहे, मला प्रत्येकाच्या गाठोड्यातल्या वस्तू माहिती आहेत आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यातनं तो फोटो असतो ना, त्या फोटोवरून सगळं सत्य समोर येतं. फोटोवरून ज्या वेळेला सत्य समोर येतं ना त्यावेळेला आम्हाला समजतं की हे गाठोडं कसलं आहे म्हणून. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रीती सांगायला लागते, ठीक आहे मग तुम्ही हे गाठोडं बघून सांगा कुणाचं. यावरती मधुभाऊ ते गाठोडं उघडतात. मधुभाऊ गाठोडं उघडतात आणि गाठोडं उघडल्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात, हे गाठोडं तर माझ्या साऊबाळाचं आहे, पण हे गाठोडं इथे कसं काय आलं? त्याच क्षणाला सगळ्या गोष्टींचा उलगडा झालेला असतो. तो म्हणजे आता इकडे आता स्मिताला की ही लपवाछपवी याच कारणासाठी चालली होती. या लपवाछपवीचं कारणच मुळात हे आहे की ही तन्वी नाही आहे. मग अस्मिता काय गप्प बसते का? अस्मिता सगळ्यांच्या समोर भांडेफोड करण्यासाठी आता खूप मोठं प्लॅनिंग करते. सगळ्या घरच्यांना बाहेर बोलवते. बाहेर बोलवल्यावरती ती आता सगळ्यांच्या समोर ते गाठोडं आता अस्मिता प्रियाला बोलवते. ती आधी प्रियाला बोलवून तिला सांगायला लागते, तू काय फसवाफसवी करतेस, तू काय लपवाछपवी करतेस, तुझी ही लपवाछपवी मला समजलेली आहे. त्यावरती प्रिया आता म्हणायला लागते, काय लपवाछपवी केली मी? अस्मिता तू उगाचच माझ्यावरती आरोप करू नकोस, म्हणजे तू माझी साथ देत नाहीयेस म्हणून तू माझ्या विरोधात जाशील. अस्मिता म्हणते, चल सगळ्यांच्या समोर. त्यावरती प्रिया सांगायला लागते, तुझी ना नाटकं जरा जास्तच चाललेत. तू या घरची मुलगी असलीस तरी मी या घरची सून आहे. तुला माझ्यासोबत असं वागण्याची अजिबात परमिशन नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या काही गोष्टी तू करतेस ना तुला अशी मी उडवून टाकेन ना. असं म्हटल्यावरती अस्मिता चिडते, फाडकन प्रियाचं थोबाड फोडते आणि त्या आवाजाने सगळेजण येतात. त्यानंतर मग प्रिया म्हणायला लागते, बघितलंस अश्विन, आता तर अस्मिताताई सुद्धा आता माझ्या विरोधातच झालेल्या आहेत. अस्मिताताई या सगळ्यामध्ये आता इकडे मला मारतायत. मला खरंच कळत नाहीये की या घरात माझी आता काय किंमत आहे किंवा मला या सगळ्यामध्ये काय किंमत आहे. हीच गोष्ट जर का मला समजत नसेल ना तर मी या घरात राहून काय करू? असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच इकडे आता सांगायला लागते, अस्मिता थांब जरा, मी सगळं सत्य तुला सांगणार आहे. मी सगळं सत्य सगळ्यांनाच सांगणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता प्रिया गडबडते. अश्विन म्हणतो, काय चाललंय अस्मिताताई, तू बास कर. माझ्या बायकोवरती आता सगळ्यांनीच आरोप करणं बस करा. खरं तर मी कुणाचं काही ऐकणार नाहीये. यावरती अस्मिता चिडते आणि एक मिनिट अश्विन, मी कोणतेही बिनबुडाचे आरोप करत नाहीये. मी सगळं सत्य सांगणार आहे. त्याआधी मला हिच्या रूममध्ये सापडलेलं जे रविराज काकांनी गाठोडं बघून हिला आता मुलगी म्हणून स्वीकार केले ते गाठोडं आणायचं आहे. आता मात्र सायली गडबडते, अस्मिताताई त्या दिवशी तर मला गाठोड्याचं सत्य विचारत होत्या आणि आत्ता ते गाठोड्याबद्दल बोलतायत. नक्कीच यांना काहीतरी माहिती मिळालेली आहे. त्यावरती मग मात्र लगेचच अस्मिता म्हणायला लागते, म्हणजे प्रिया चिडते आणि प्रिया आता म्हणायला लागते, हे काय म्हणजे माझ्याबद्दल या सगळ्यामध्ये तुला आता काय हे वाटतंय? अस्मिता बास कर, इतकं पण हे करू नकोस. मी तुझी गोष्ट ऐकली नाही म्हणून तू आता हे सगळं करतेयस ना. असं म्हटल्यावरती अस्मिता म्हणते, नाही मला जे सांगायचे ते मी सांगणार. यावरती आता इकडे प्रताप येतो आणि गप्पा बस तन्वी, अस्मिताला जे काही बोलायचं आहे ते बोलू दे. अस्मिता तू बोल. असं म्हटल्यावरती मग मात्र अस्मिता बोलायला लागते,
ज्या वेळेला अस्मिता बोलायला लागते त्यावेळेला प्रताप म्हणतो, बोल तुला जे काही सांगायचं आहे ते. त्यावरती ती सांगते, यांच्या आश्रमामध्ये गाठोडी असतात. ती गाठोडी ज्या वेळेला म्हणजे ती आश्रमात जातात ना त्यावेळेला त्यांचं सामान, त्यांचा फोटो हे सगळं त्यात असतं. मला तन्वीच्या खोलीमध्ये जे गाठोडं सापडलं ते मधुभाऊंनी मी दाखवलं. मधुभाऊंनी मला सांगितले की ते गाठोडं तन्वीचं नाहीये. या सगळ्या गोष्टी आता सायलीच्या आहेत. आता प्रिया गडबडते. प्रिया लगेचच मधुभाऊंवरती आरोप, अश्विन बघ ना, मला किती खोट्यामध्ये पाडण्याचा प्रयत्न करतोय. तुला वाटतंय का की मी असं काहीतरी करेन म्हणून? अश्विन बघ ना, असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये अश्विनला मध्ये आणते आणि अश्विनला आपल्या पुढे करते. त्यावरती अश्विन म्हणतो, मला तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. यावरती मग आता इकडे अस्मिता सांगायला लागते, 1 मिनिट, बायकोवरती विश्वास ठेवण्याआधी तू मधुभाऊंचं बोलणं ऐक. यावरती आता इकडे लगेचच अस्मिता सांगायला लागते की मधुभाऊ तुम्ही सांगा याच्यामध्ये कसं ओळखायचं हे सत्य. अश्विन म्हणतो, भास्कर ही चिपगिरी. अगं रविराज काका स्वतः एक वकील आहेत, त्यांनी जर का हे सगळं समजवून घेतलेलं आहे तर तुला हे करायची काही गरज नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे बोलायला लागते अस्मिता, नाही ऐका, मधुभाऊ सांगा, मधुभाऊ सांगा, असं म्हणत तिने आता मधुभाऊंना या सगळ्यामध्ये विचारल्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात. मधुभाऊ सांगायला लागतात, हे बघा याच्यामध्ये फोटो आहे. अस्मिता तो फोटो दाखवते. हा फोटो सगळ्यांनी बघा. हा फोटो बघितल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांना धक्का बसतो. आता धक्का बसल्यावरती अस्मिता सांगायला लागते, हा फोटो आहे ना तन्वीचा, आणि याचा मागे लिहिलेला हा जो काही नंबर आहे किंवा हे जे काही आहे ना, हे आहे सायली मधुकर. म्हणजे हा सायलीचा फोटो आणि सायलीचं सगळं आहे. असं म्हटल्यावरती मधुभाऊ तर सांगतायत, पण 22 वर्षापूर्वीचा पुरावा सुद्धा हेच सांगतोय. असं म्हणत अस्मिताने जो काही आता खुलासा केलाय त्या खुलाशाने सगळं आता उघड. आणि त्यानंतर पूर्णाजी, प्रताप सगळ्यांना धक्का बसत, मधुभाऊ काय आहे हे? मधुभाऊ म्हणतात, मला पण आत्ताच कळलं, अस्मिताने सत्य आणलंय. एक एक करत प्रियाची भांडी फुटले.